साखरेच्या दरात वाढ होत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सध्या बाजारात साखरेच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान साखरेचे दर वाढत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. साखर 70 ते 75 रुपये किलोपर्यंत विकली जात असेल तर ऊस उत्पादकांना त्याचा फायदा का मिळत नाही असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. सरकारनं कारखानदारांवर दबाव आणून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी. सणासुदीच्या काळामध्ये साखरेच्या भावामध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. पूर्वी साखर जी आहे ती 35 ते 40 किलो प्रमाणे मिळायची, मात्र आता साखरेला 70 ते 80 रुपयाप्रमाणे भाव मिळत असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसताना खरं तर पाहायला मिळते. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही ऊस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांच्याशीच बोलूयात. दादा, काय सांगणार आहे? सध्या साखरेच्या भावामध्ये तेजी पाहायला मिळते, हा काय सांगणार आहे? सध्या साखरेचे भाव जास्त वाढत 80 आणि अगोदर 35-36च होते. आता ऊसाचा भाव तोच आहे, 28च भेटला आम्हाला. त्याप्रमाणे ऊसाला भाव बी भेटायला पाहिजे ना, 4,000 5,000 काहीतरी असं. बस. सणासुदीच्या काळामध्ये सध्या अशा पद्धतीची भाव वाढ झालेली आहे. तुम्ही कसं पाहता? तुमच्या खिशावर काही कात्री परिणाम होऊ शकतो का याचा? हा, खिशावर परिणाम नाही झालाच काय झालं, शेतकरी आहेत आम्ही. बरं, त्याप्रमाणे ऊसाला कसा भाव मिळतो? अशा काय सांगणार? काय मागणी करणार आहेत? ऊसाला सध्या 28 देतात, 28 भाव देतात. तुमची सरकारकडे काय मागणी असणार? साखरेचे भाव वाढले तशी ऊसाची बी वाढायला पाहिजे ना. हा. अगदीच आपण पाहतोय कुठेतरी ज्याप्रमाणे साखरेचे भाव वाढतात तशा पद्धतीने ऊसाचे देखील दर हे वाढले पाहिजे अशी मागणी या शेतकरी बांधवांची आहे. तुम्ही कसं पाहता? सध्या साखरेला मोठा भाव वाढलेला आहे, तुम्ही कसं पाहता? साहजिक आहे, सर्वसामान्याला न परवडणारा हा भाव आहे. पण हे आता एकूणच परिस्थिती पाहता शेतकरी प्लस सर्वसामान्य जनतेला यापूर्वी 35 ते 40 रुपये दराने साखर भेटायची आणि शेतकऱ्याला 2800 ते 3000 रुपये कारखानदार द्यायचे. त्या अनुषंगाने जसे साखरेचे भाव सर्वसामान्याला आता 72 ते 80 रुपये घ्यावी लागते, त्या तुलनेत ज्यावेळेस 35 रुपये साखर होती त्यावेळेस शेतकऱ्याला 2800 ते 3000 भाव भेटायचा. पण आता डबलने म्हणजे 70-75 पर्यंत साखर वाढली असताना शेतकऱ्याला तोच भाव कसा काय, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि मग मी ह्या अनुषंगाने कारखानदाराला व सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही निदान 3000 रुपयाच्या ऐवजी 6000 रुपये तो बसतो भाव, डबल साखरेचे भाव वाढलेले असताना, पण कमीत कमी शेतकऱ्याला 5000 रुपये दर भेटावेत अशी माझी प्रामाणिक भावना आहे.